यासोबत आमच्या वारकऱ्यांचं आरोग्य योग्य प्रकारे राहिलं पाहिजे याकरता अतिशय मोठं महत्वाचं काम या ठिकाणी आपला जो मुख्यमंत्री कक्ष आहे त्या कक्षाने केलं. चरणसेवेसारखा अत्यंत महत्वाचा विषय की ज्यातनं जी पावलं विठुरायाची आस लावून चालतात त्या पावलांची सेवा केली, त्या चरणांची सेवा केली तर विठुरायांच्या चरणाची सेवा केल्याचं प्रत्यंतर यावं अशा प्रकारची चरणसेवा ही या ठिकाणी केली. मी याबद्दल आमचे रामेश्वर नाईक असतील आणि संपूर्ण जी टीम आहे या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि यामध्ये ज्या ज्या संस्थांनी सहभागिता दिली त्या संस्थांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. मी तिसरं अभिनंदन करतो आमच्या महिला आयोगाचं. आमच्या रुपाली ताईंच्या नेतृत्वामध्ये महिला आयोगाने देखील विशेषतः आमच्या ज्या महिला वारकरी आहेत त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातून त्यांना वारीच्या दरम्यान जे काही अडचणींचा सामना करावा लागतो त्या काळामध्ये मासिक पाळी आली तर त्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो, इतरही ज्या आरोग्याच्या अडचणी विशेषतः महिलांना त्या ठिकाणी त्याचा सामना करावा लागतो त्याकरता सगळ्या योग्य व्यवस्था असतील याकडे दक्षतेने आमच्या महिला आयोगाने लक्ष दिलं आणि त्याचंही काही संस्थांना सोबत घेऊन अतिशय सुंदर नियोजन हे आमच्या महिला आयोगाने केलं. त्याबद्दल त्यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो, त्यांचंही अभिनंदन करतो. विशेषतः आपले विभागीय आयुक्त असतील आणि आपल्या या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि आपले सोलापूर जिल्ह्याचे सीओ एसपी सगळी टीम या लोकांनी अहोरात्र मेहनत केली. पुण्यातही केली, साताऱ्यातही केली, पण सोलापूरवर सर्वाधिक भार असतो. त्यामुळे सोलापूरने या ठिकाणी अतिशय चांगली ही सगळी व्यवस्था केली. त्याबद्दल मी त्यांचेही अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि जयकुमार गोरेजी, तुम्ही यावर्षी नवीन बेंचमार्क तयार केली आहेत. स्वच्छतेचे नवीन आयाम तयार झाले. अतिशय सुंदर जर्मन हँगरच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या राहण्याची उत्तम सुविधा केली. महिला वारकऱ्यांकरता स्वच्छतागृहासोबत स्नानगृहाची व्यवस्था तुम्ही उपलब्ध करून दिली. त्या ठिकाणी फूट मसाजर मशीन तुम्ही उपलब्ध करून दिल्या. जे जे करता येईल ते सगळं या ठिकाणी केलं आणि म्हणूनच यावेळेसचं वारीचं वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. शेवटी सेवा ही कधीच संपत नसते. सेवेचे नवीन उच्चांक आपल्याला गाठायचे असतात. त्यामुळे दरवर्षी आदल्या वर्षापेक्षा अधिक चांगलं काय करता येईल. मागच्या 2 वर्षामध्ये आपण बघितलं